चला आज आपण मानसशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत। तर आपला मराठी ग्रामर याविषयी आपण संपूर्ण मराठी ग्रामर आपण शिकलेला आहोत। तर मानसशास्त्र याविषयी आपण विचार करणार आहोत। तर मानसशास्त्र जो विषय आहे त्याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। तर टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट टीईटी, आणि या टीईटी परीक्षेसाठी त्यासोबतच सीटीईटी या दोनही परीक्षेसाठी टीईटी म्हणजे आपल्या राज्याची MSCE महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजन करते आणि ते घेते ऑफलाईन स्वरूपामध्ये। सीटीईटी म्हणजे केंद्राची आहे। ते दोन्ही परीक्षा त्या समकक्ष आहेत आणि त्या दोन्ही परीक्षेमध्ये मानसशास्त्र हा विषय मात्र कंपल्सरी आहे। जसं मराठी व्याकरण 30 मार्क्स, इंग्रजी 30 मार्क्स, मानसशास्त्र 30 मार्क्स आणि जे पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास आणि गणित आणि त्यामध्ये काही विज्ञानाचे देखील प्रश्न असतात। असे 60 प्रश्न म्हणजे असे एकूण 150 प्रश्न असतात। 150 पैकी आपल्याला 90 मार्क्स घेणे खूप गरजेचं आहे। 90 मार्क्स जर घेतलं तर आपण पास होऊ शकतो। आणि SC ST आणि OBC प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी मात्र आपल्याला 82 मार्क्स घेणे खूप गरजेचं आहे। तर मानसशास्त्र हा विषय देखील आपल्याला 30 मार्क्सला त्या टीईटी परीक्षेमध्ये विचारला जातो। तर आज मानसशास्त्राचं पहिलं लेक्चर आपण घेत आहोत। तर मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण माहीत असणे खूप गरजेचं आहे। यावर देखील एका बाजूला शास्त्रज्ञ आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या व्याख्या हे 2014 मध्ये प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळेच इथं जे मोजके 9 ते 10 जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचे इथं मी घेतलेला आहे। हे जरी एवढे 9 जरी मानसशास्त्रज्ञ जरी आपल्याला माहिती असले तरी देखील आपण एलिमिनेशन पद्धतीने प्रश्नाचं अचूक उत्तराकडे आपण पोहोचू शकतो, अचूक उत्तराकडे आपण जाऊ शकतो। पहिल्यांदा मानसशास्त्र। तर पहिल्यांदा मानसशास्त्र म्हणजे मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे। तर वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। त्या व्याख्या आपल्याला जशानं तशा या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारल्या जातात। तर पहिल्यांदा मानसशास्त्र हा जो शब्द आहे रुडॉल्फ गॉकेल यांनी या मानसशास्त्राला समानार्थी शब्द म्हणून इंग्रजीमध्ये सायकॉलॉजी हा शब्द पहिल्यांदा त्यांनी वापरला। रुडॉल्फ गॉकेल रुडॉल्फ त्यांचे नावं खूप वेगवेगळे असतात आणि हे जर्मनीचे होते। जर्मन विचारवंत आहे। जर्मन या देशाचे असल्यामुळे जर्मनीचे असल्यामुळे त्यांचे नावं त्या पद्धतीने असतात। रुडॉल्फ गॉकेल यांनी मानसशास्त्र या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे सायकॉलॉजी हा शब्द वापरला। सायकॉलॉजी या शब्दाची स्पेलिंग P पासून सुरुवात होते। सायको प्लस लोगस। सायको म्हणजे आत्मा, सायको म्हणजे काय आत्मा, आणि लोगस म्हणजे शास्त्र। या दोन शब्दापासून सायकॉलॉजी हा शब्द बनलेला आहे। मग या शब्दाचा अर्थ जो होतो म्हणजे आत्म्याचं शास्त्र, आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। अशा पद्धतीने त्यांनी अशी व्याख्या, अशी शब्दाची फोड त्यांनी रुडॉल्फ गॉकेल या विचारवंतांनी केलेली आहे। मग बाकीचे जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या पद्धतीने केली यावर प्रश्न विचारले जातात। त्यामुळे हे लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवत असताना जर एखादी ट्रिक्स जर आपल्याकडे असली तर ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहते। नाहीतर नाव, त्यांनी लिहिलेला ग्रंथ आणि त्यांनी केलेली व्याख्या आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे। म्हणून मी इथे लिहून घेतलेलं आहे बघा। ॲरिस्टॉटल हे नाव तुम्ही ऐकले आहे बऱ्याचदा। त्यांचं
जे अरस्तू या नावाचा उल्लेख होतो. अरस्तू, एरिस्टॉटल यांनी डी एनिमा नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. एरिस्टॉटलने कोणता ग्रंथ लिहिला? डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या नेमकी कशी केली? तर मानसशास्त्राची व्याख्या त्यांनी कशी केली की आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आत्मा हा आपल्याला अदृश्य स्वरूपात असतो, आपल्याला दिसत नाही. परंतु त्यांनी मात्र त्या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की डी एनिमा नावाचा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्यांनी आत्म्याचे शास्त्र म्हणून म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ए लक्षात ठेवायचं. ए म्हणजे एरिस्टॉटल आणि ए म्हणजे आत्मा. म्हणजे एरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञांनी आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं संबोधलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि आपल्याला म्हणजे त्या मानसशास्त्राचा जन्म केव्हा झाला, मृत्यू केव्हा झाला असं त्या परीक्षेमध्ये विचारल्या जात नाही. त्यांनी केलेले नेमके कार्य, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे, कशाविषयी ग्रंथ आहे हे आपल्याला विचारलं जाते. त्यामुळे तेवढं आपल्याला लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. जसं प्लेटो हे नाव तुम्ही बऱ्याचदा जेव्हा आपण डीएड, बीएड, एमएड जेव्हा आपण केलो त्यावेळेस आपण हे जे नाव आहेत हे आपण शिकलेलो आहोत. तर एरिस्टॉटल हे देखील नाव शिकलेलो आहोत, प्लेटो हे देखील नाव शिकलेलो आहोत. दी रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ आहे, तो प्लेटो या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेला, या विचारवंतांनी लिहिलेला आहे. आणि त्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये कशाविषयीचे विचार मांडलेले आहे? व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडलेले आहेत. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, व्यक्ती भिन्नता आहे, व्यक्तीमध्ये फरक आढळून येते. तर ते व्यक्तीविषयीचे विचार त्यांनी या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. त्याचसोबतच पहिल्यांदा बालकांविषयी जर विचार कोणी जर मांडलेला असेल तर ह्या प्लेटो या विचारवंतांनी पहिल्यांदा बालकासंबंधी विचार मांडलेले आहेत. कारण आपण मानसशास्त्र शिकत असताना मानसशास्त्राच्या भरपूर साऱ्या शाखा आहेत, परंतु या आपल्या टीचर एलिजिबिलिटी टेस्टमध्ये, टेट परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या दोनवरच भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला बालकासंबंधीचा विचार पहिल्यांदा मांडणारा जर शास्त्रज्ञ, जर विचारवंत जर कोणता असेल तर तो प्लेटो हे आहे. आणि प्लेटो त्यांनी द रिपब्लिक नावाचं ग्रंथ लिहिलेला आहे. प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस होते. सॉक्रेटिस हे नाव देखील तुम्ही भरपूरदा तुम्ही ऐकले असेल, वाचले असेल डीएड बीएड मध्ये. ते प्लेटोचे गुरु होते. म्हणजे आणि त्यांनी जे डायलॉग मेथड वापरली आहे सॉक्रेटिसने, प्रश्नोत्तर पद्धती, म्हणजे विद्यार्थ्यांना जर अध्यापन करत असताना किंवा शिकवत असताना प्रत्यक्षात त्यांनी न शिकवता प्रश्न विचारूनच विद्यार्थ्याकडून उत्तर घ्यायची ही जी पद्धत होती ती, त्या पद्धतीला सॉक्रेटिस मेथड असं देखील नाव म्हणतात. त्याला डायलॉग मेथड असं देखील म्हणतात. प्रश्नोत्तर पद्धत कशा संबंधी आहे आणि कोणत्या विचारवंतांनी मांडली, तर त्यांनी सॉक्रेटिस या विचारवंतांनी मांडलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्लेटोचे शिष्य एरिस्टॉटल होते. प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस आणि प्लेटोचे शिष्य एरिस्टॉटल होते. म्हणून मी बाण बरोबर एरिस्टॉटलचे गुरु प्लेटो, प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस अशा पद्धतीने बाण खाली दाखवलेला आहे, गुरुकडे बाण दाखवलेला आहे. त्यानंतरचे जे चौथे विचारवंत आहेत ते मॅकडुगल हे जे विचारवंत होते, या विचारवंतांनी मानसशास्त्राची व्याख्या करत असताना मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. कारण की आत्मा हा अदृश्य स्वरूपात असतो, आत्मा दिसत नाही, म्हणून त्या आत्म्यालाच एक नाव दिलं. आणि त्यांनी मन हे देखील अदृश्य स्वरूपात असते, हे आपल्याला दिसत नाही, परंतु त्यांनी जेव्हा व्याख्या करत असताना
मॅकडुगल या विचारवंतांनी व्याख्या करत असताना मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी MM लक्षात ठेवायचं. MM म्हणजे मॅजिक मुवमेंट नाही, तर MM म्हणजे मॅकडुगल आणि M म्हणजे मनाचे शास्त्र. त्याचं जे आद्य अक्षर जे इंग्रजीमधलं आद्य अक्षर आहे ते लक्षात राहण्यासाठी आपण MM अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मॅकडुगल या विचारवंतांनी मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे. MM लक्षात ठेवायचं. AA म्हणजे आत्म्याचे शास्त्र ॲरिस्टॉटलनं म्हटलं, MM मॅकडुगलनं मनाचे शास्त्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पाचवे जे विचारवंत आहे ते विल्यम वुंट. तर विल्यम वुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं व्याख्या केलेली आहे. आता बोधावस्था म्हणजे ज्ञानात्मक म्हणजे ज्ञानात्मकाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर आपल्याला हाच शब्द येतो. मानसशास्त्रामध्ये काही काही शब्द असे आहेत की त्याला त्याच शब्दानं विचार मांडलेले असतात. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं विल्यम वुंटनं म्हटलेलं आहे. बो म्हणजे बी आणि व्ही म्हणजे विल्यम वुंट. तर बी म्हणजे बोधावस्थेचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या विल्यम वुंटने केलेली आहे. या व्याख्या एका बाजूला त्या शास्त्रज्ञ आणि दुसऱ्या बाजूला त्यांची व्याख्या हा असे प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि मानसशास्त्रामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे विचारवंत म्हणजे सिगमंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणात्मक सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी मत व्यक्त केलेलं आहे. आणि मानवी जे मन आहे, आपला माणसाचं जे मन आहे, या तीन मानवी मन हे इगो आणि सुपर इगो यावर अवलंबून असते असा सिद्धांत सिगमंड फ्राइड यांनी मांडलेला आहे. ईग म्हणजे कोणताही विचार न करता डायरेक्ट आपल्या मनामध्ये तसे विचार येतात ते म्हणजे ईग. आणि इगो म्हणजे अहंकार, कोणती चुकीची गोष्ट करायला लावतो तो म्हणजे इगो. आणि सुपर इगो म्हणजे खरोखर ती आपल्या विचाराला आणि आपल्या बुद्धीला पटते का, ते म्हणजे सुपर इगो असं त्यांनी सिगमंड फ्राइड यांनी वर्गीकरण केलेलं आहे. इगो आणि सुपर इगो. तर हा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सिगमंड फ्राइड यांनी मांडलेला आहे. आपण मानसशास्त्राचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये पण याचा उल्लेख आपण करणार आहोत आणि हे शिकणार आहोत. त्यानंतर सातवे जे विचारवंत आहेत ते वॉटसन आपण शेन वॉटसनवरूनही लक्षात ठेवू शकतो. तर शेन वॉटसन हे क्रिकेटपटू होते, परंतु हे क्रिकेटपटू नव्हे, बरोबर. हां, तर वॉटसन यांनी वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असं त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. व म्हणजे वीचा आद्य अक्षर व्ही आणि वॉटसन आद्य अक्षर व्ही म्हणजे वॉटसन यांनी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि वॉटसन हे अमेरिकन होते. अमेरिकन म्हणजे अमेरिकेचे विचारवंत होते. तर वॉटसन यांनी वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. सिगमंड फ्राइड यांनी बोधात्मक व अबोधात्मक म्हणजे ज्याची जाणीव होते त्या गोष्टी म्हणजे बोधात्मक, ज्याची जाणीव होत नाही त्या अबोधात्मक, अशा ज्या काही जाणीवा आहेत त्या सर्वांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं सिगमंड फ्राइडनं त्याची व्याख्या केलेली आहे. बोधात्मक व अबोधात्मक जाणीवा ते. आणि वॉटसन यांनी वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र. मन हे देखील एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी मन या विचारवंतांनी, मन या मानसशास्त्रज्ञांनी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि त्यासोबतच मॉर्गन किंग व रॉबिन्स म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे की त्यामध्ये मानव आले,
आणि त्यासोबतच मानवेतर प्राण्यांचा समूह, मानवेतर म्हणजे मानव सोडून इतर जे पशुपक्षी आहेत त्यांचा देखील अभ्यास या मानसशास्त्रामध्ये यायला पाहिजे असा विचार मॉर्गन किंग आणि रॉबिन्स या दोन विचारवंतांनी मांडला। म्हणून त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने केली की मानव व मानवेतर प्राण्यांचा जो अभ्यास आहे, मानवेतर प्राण्यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला मानसशास्त्र म्हणतात, अशा पद्धतीची व्याख्या मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली आहे। यानंतर आपण या मानसशास्त्रामध्ये कोणकोणते प्रवाह आहेत, कोणकोणते विचार त्यांनी मांडलेला, प्रवाह म्हणजे विचार, कोणकोणते विचार मांडलेले आहेत आणि ते विचार कसे सिद्ध झालेले आहेत ते यामध्ये सांगितलेलं आहे। तर पहिला म्हणजे रचनावाद। आता सध्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये रचनावाद आलेला आहे, ज्ञान रचनावाद आला आहे। विद्यार्थी स्वतःहून कसा पद्धतीने शिकला पाहिजे यासाठी म्हणून ज्ञान रचनावाद आलेला आहे। तर रचनावादाचा जो सिद्धांत मांडलेला आहे ते जे विल्यम वुंट आहे, विल्यम वुंटचे जे विद्यार्थी होते, विल्यम वुंटचे जे विद्यार्थी त्यांचे शिष्य विल्यम वुंटचे, त्यांनी बोधावस्थेचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। त्याचे जे विद्यार्थी होते टिचनेर यांनी या रचनावादाचा सिद्धांत मांडलेला आहे। म्हणजे ज्ञान असं विस्तारित होत गेलं पाहिजे आणि स्व अध्ययनाची बालकाला आवड निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार टीचर यावरून लक्षात ठेवू शकता, टीचरवरून रचनावादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे। आणि विल्यम जेम्स तर ते जेम्स यावरून आपल्याला लक्षात येत आहे की ते अमेरिकनच होते। विल्यम जेम्स हे जे अमेरिकन विचारवंत होते त्यांनी फंक्शनलिझम म्हणजे कार्यवाद, नेमकं कार्य कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तडीस नेलं पाहिजे, तर याचा जो विचार आहे ते कार्यवादामध्ये मांडलेला आहे। तर आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने विचारतात की कार्यवादाचा सिद्धांत कोणी मांडला किंवा रचनावादाचा सिद्धांत कोणी मांडला, अशा पद्धतीने वर्तनवादाचा सिद्धांत विल्यम वुंट म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत वॉटसन कारण व्ही म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत वॉटसननी मांडला। वर्तनवादाचा सिद्धांत कोणत्या विचारवंतांनी, कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडला, तर वॉटसन या मानसशास्त्रज्ञांनी मांडला। त्याच बरोबर मानवता, सध्या मानवता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। आज बरेचदा अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात, तर पण त्या व्यक्तीला मदत करण्याच्या ऐवजी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर आपण व्हायरल करत असतो, परंतु तसं त्यामध्ये मानवतावाद दिसून येत नाही। तर हे मानसशास्त्रामध्ये आपल्याला मानवतावाद शिकायचा आहे की पशु पक्षी प्राणी यांच्यावर आपण दया केली पाहिजे। यासाठी म्हणून मानवतावाद कार्ल रॉजर्स या विचारवंतांनी मानवतावाद सिद्धांत मांडलेला आहे। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना एका बाजूला विचारवंत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी कोणता प्रवाह, कोणता विचार आपल्या मानसशास्त्रामध्ये मांडलेला आहे त्याच्याविषयी प्रश्न विचारला जातो। त्यामुळे समजा वन लाईनर डायरेक्ट टू डायरेक्ट प्रश्न विचारला तर मानवतावाद कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडला तर ते आपल्याला सांगता यायला पाहिजे, म्हणून मानवतावाद हा कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला आहे। आणि बोधानिक उपपत्ती, बोधानिक म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजे बोधात्मक ज्ञानात्मक विचार कोणी मांडला तर अल्रिच नेसर या विचारवंतांनी मांडलेला आहे। त्यानंतर ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, हे आपल्याला समजून घेणे खूप गरजेचं आहे, कारण की हा परीक्षेमध्ये विचारलेला आहे की बी म्हणजे बिहेवियर म्हणजे वर्तन, एस म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, आणि ओ म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पण येतो कारण मानव, आणि हे आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया, म्हणजे आपण जसं की बिहेवियर हे SOR जे बॉन्ड आहे SOR बॉन्ड यानुसार चालते असा विचार वुडवर्थ यांनी मांडलेला आहे। तर बी बरोबर SOR हा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिलेला आहे तर वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञांनी दिलेला आहे। तर
स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक उद्दीपक म्हणजे ही कोणती एखादी घटना असू शकते, उद्दीपक घटना, आणि त्या घटनेवर हा ऑर्गॅनिझम म्हणजे जीव म्हणजेच मानव असू शकते किंवा मानवेतर प्राणी असू शकते, कारण मानव व मानवेतर प्राण्यांचं अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी म्हटलेलं होतं. त्याच्याही पुढे जाऊन वुडवर्थ या शास्त्रज्ञांनी म्हणजे बिहेवियर, आपलं वर्तन जे आहे, आपलं वर्तन कसं असते, की उद्दीपक म्हणजे एखादी घटना घडली किंवा एखादी हानी आपल्याला कोणी एखाद्या पशु पक्ष्याने किंवा मानवानं जर आपल्याला हानी पोहोचवली तर आपण त्याच्यावर मग काय देतो, प्रतिक्रिया देतो. तर असं हे जे सूत्र आहे म्हणजे वर्तन बरोबर उद्दीपक. मग उद्दीपक म्हणजे काय, की एखादी समजा आपल्याला सुई जरी टोचली तरी पण आपल्याला चेतना जाणवते, संवेदना होते, मग आपण त्याच्यावर काही ना काही आपण काय देतो, प्रतिक्रिया देतो. जसं संप्रेषणामध्ये जसं घडून येते तसंच या मानसशास्त्रामध्ये देखील या पद्धतीचं फॉर्म्युला वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे, की वर्तन बरोबर उद्दीपक, मानव म्हणजे जीव किंवा कोणताही जीव आणि त्यावर मग दिलेली प्रतिक्रिया. म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस चालत असताना सापावर जरी पाय पडला तरी साप आपल्याला तो डायरेक्ट काय करतो, प्रतिक्रिया करतो, कारण की आपण त्याला हानी पोहोचवत असतो आणि आपण हानी पोहोचवल्यामुळे आपण तो साप आपल्याला चावतो. म्हणजे अशा प्रकारचा बॉन्ड, अशा प्रकारचा SOR बॉन्ड वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. मानसशास्त्राच्या भरपूर साऱ्या शाखा आहेत, मानसशास्त्राच्या भरपूर शाखा आहेत, परंतु आपल्याला फक्त बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र ह्या दोन शाखांचाच फक्त अभ्यास करायचा आहे. कारण TET मध्ये बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यावरच आधारित जे विचारवंत आहेत किंवा ज्यांनी शिक्षणाविषयी किंवा बालकाविषयी विचार मांडलेले आहेत त्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाहीतर मानसशास्त्राच्या भरपूर साऱ्या शाखा आहेत, वैकासिक मानसशास्त्र, सैद्धांतिक मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, असे भरपूर, क्रीडा मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, भरपूर मानसशास्त्राच्या शाखा आहेत. परंतु आपल्याला बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र ह्या दोन शाखांचाच अभ्यास करायचा आहे आणि त्या मानसशास्त्राचं आपण नंतर अभ्यास करणार आहोत. तर मला असं वाटते की मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्यांचे जे विचारवंत होते त्यांनी केलेल्या व्याख्या आपल्याला लक्षात ठेवणे आणि त्याचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहावर डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके.